This call is now being recorded. Okay, the next topic is handoff strategies or handoff mechanism. Basically, handoff mechanism is used when a mobile station is moving from one cell to another cell. While moving from one cell to another cell, a handover of signal takes place. So, handover of signal takes place from one base station to another base station which is located into the cell. Okay. So, for example, here you can observe that the this in this cell subscriber 1 is moving from another cell, so cell 2 to next cell ला तो move होतोय. So while moving a handover will takes place from one base station to another base station. Okay, so this is nothing but the concept of handoff. So when mobile moves into different cell, so when your call is on means you are in communication with your friend, then transfer of call takes place to a new channel, okay, which is belonging to new station, न्यू बेस स्टेशन. सो हे सगळं जे काम आहे हे कोण करते ड्युरिंग दी कॉल प्रोग्रेस. ऑल these handoff mechanisms are maintained with the help of mobile switching center. Now mobile switching center is nothing but all switching operations like call connection, call establishment, call disconnection, or network administration, signal observation, monitoring. All type of operations are performed with the help of mobile switching center, which is present into the MTSO or at the PSTN सेंटर. ठीक आहे, पब्लिक स्विच टेलिफोन सेंटरला किंवा तुमचं जे ते बेस स्टेशनला लोकेटेड असतं तिथे तो MSC असतो. MSC काय करतो, कंटिन्युअसली ऑब्झर्व करतो द स्ट्रेंथ ऑफ सिग्नल. सो ऑल दीज ऑपरेशन्स आर परफॉर्म विथ द हेल्प ऑफ MSC when a subscriber is trying to moving from one location to another location. Okay, so while moving from one location to another location there is a possibility of signal may get weak. नॅचरली जेव्हा तुम्ही ह्या सेलमध्ये प्रेझेंट आहात आणि तुम्ही क्लोजली स्पेस्ड बेस स्टेशनच्या आजूबाजूलाच असाल तर तुमचं स्ट्रेंथ काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. वेन यू आर ट्राईंग टू मूव्ह अवे फ्रॉम दिस स्टेशन, सो विकनिंग ऑफ सिग्नल विल स्टार्ट. सो सिग्नल बिकम्स वीक, strength of signal becomes weak and there is a possibility of disconnection or termination of call. पण हे न होता काय होत आहे, कंटिन्युअसली MSC काय करतोय, ऑब्झर्व करतोय सिग्नल्स. सो MSC इज ट्राइंग टू कनेक्ट युअर कॉल to the next or the new base station which may be present into the same cell or into the another cell. आता मी सेम सेल का म्हटली, बिकॉज याच्यामध्ये कन्सेप्ट असते पुढची की आपण सेल स्प्लिटिंग करत असतो. एक टॉवरला परत ह्या एका सेलला परत छोट्या छोट्या स्मॉल सेल्समध्ये कन्वर्ट करतो आणि प्रत्येक ठिकाणी न्यूअर बेस स्टेशन प्रेझेंट असतो. सो दॅट इज अ पॉसिबिलिटी ऑफ connection of call from one cell to another cell or from one base station to another base station. ठीक आहे, सो हे मूव्ह होताना आपल्याला काय चेक करावं लागतं, वी हॅव टू चेक ॲटलिस्ट द मिनिमम ॲक्सेप्टेबल लेवल. आता ही मिनिमम ॲक्सेप्टेबल लेवल ऑफ सिग्नल काय आहे, सिम्पली इट इज नथिंग बट द ॲक्सेप्टेबल ऑडिओ क्वालिटी. ठीक आहे, ऑडिओ क्वालिटी म्हणजे काय की माझा आवाज क्लिअरली समोरच्याला रिसिव्हरला ऐकायला गेला पाहिजे किंवा रिसिव्हरचा जो काही तिकडनं बोलणारा माणूस आहे त्याचा आवाज मला कंटिन्युअसली नीट ऐकायला आला पाहिजे. दिस इज नथिंग बट द मिनिमम ॲक्सेप्टेबल लेवल. सो ऑन द बेसिस ऑफ सम थ्रीशोल्ड व्हॅल्यू वी कम्पेअर दिस मिनिमम ॲक्सेप्टेबल लेवल. थ्रीशोल्ड व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे की फॉर एक्झाम्पल मला ही लेवल आहे माझी की जिथपर्यंत सिग्नल माझं काय होतं, क्लिअरली ट्रान्समिट होते. सो इफ आय कन्सिडर दिस माय नॉर्मल रेग्युलर लेवल, ठीक आहे, ही लेवल आपण ॲज अ एल कन्सिडर करू. ठीक आहे, आणि ज्यावेळेस मी ह्या नॉर्मल लेवल म्हणजे काय आहे की माझा रेग्युलर सेलमध्ये मी प्रेझेंट आहे, सिग्नल माझा कंटिन्युअसली बरोबर ओके कंडिशनमध्ये, जेव्हा मी काय होणार आहे, आय एम गोइंग टू मूव्ह अवे फ्रॉम दिस सेल. जेव्हा ह्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये मूव्ह होणार त्यावेळेस डिस्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो देर इज अ नीड ऑफ हँड ऑफ. सो जेव्हा मी मूव्ह होणार फ्रॉम वन स्टेशन टू अनदर स्टेशन देर इज अ नीड ऑफ हँड ऑफ. सो हा हँड ऑफ कधी होतो, all these hand off operations are performed with the help of MSC. सो MSC काय करतोय, कंटिन्युअसली मॉनिटर करत असतो सिग्नल. म्हणजे मी काय केलंय, इकडे समजा हा सेल 1 असेल, सेल 2 कडे मूव्ह झालेली, ठीक आहे, सेल 2 कडे मूव्ह होताना हा MSC काय करणार आहे, इथला MSC माझा कंटिन्युअसली सिग्नल ऑब्झर्व करेल. त्याला समजते की to another cell at the same time this MSC will try to connect the connection to the next cell. So हे कनेक्शन प्रोव्हाइड करताना तो काय करतोय, इट चेक्स फॉर दी ॲक्सेप्टेबल लेवल ऑफ सिग्नल. ठीक आहे, सो ॲक्सेप्टेबल लेवल कशी करणार आहे की
एक मिनिमम मला कन्सिडर करावं लागणार आहे, की माझी लेवल काय आहे, की माझं काय झालं आहे, की ही मिनिमम लेवल आहे, जिथपर्यंत माझा ऑपरेशन ओके परफॉर्म होते. पण याच्या खाली गेलं, की एकतर कॉल टर्मिनेशन होईल किंवा त्याला काय म्हणतो आपण कॉल डिस्कनेक्शन होईल. ठीक आहे. सो इथे काय म्हणतो आपण हा फॉल्स टाईप ऑफ हँडऑफ झालेला आहे. हा झाला फॉल्स टाईप ऑफ हँडऑफ, जिथे माझं काय झालंय, मला सिग्नल मिळत नाहीये, सिग्नल एकदम लो लेवलला गेलेला आहे. आणि इथे काय वेल मेंटेन सिग्नल आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत. सो हा काय झाला माझा मिनिमम ॲक्सेप्टेबल लेवल आपण ॲझ्युम करू. सो ही मीन लेवल आहे आणि हा माझा काय झाला थ्रीशोल्ड लेवल. ठीक आहे. ही झाली थ्रीशोल्ड. सो थ्रीशोल्ड इज नथिंग बट a level which is just above the minimum acceptable level. So if I assume threshold as my delta, so हा आपण ॲज अ कन्सिडर केला डेल्टा. सो मला काय कन्सिडर करावं लागणार आहे, की रिसिव्ड सिग्नल आणि रिसिव्ड हँडऑफ म्हणजे जेव्हा मी मूव्ह होते त्यावेळेस इथला मला जो काही रिसिव्ड सिग्नल आहे तो मी चेक करणार. ठीक आहे. सो दॅट विल बी माय रिसिव्ड सिग्नल. ऑल्सो आय एम चेकिंग दी अवेलेबल पॉवर और मिनिमम युजेबल पॉवर विच इज नीड टू परफॉर्म हँडऑफ मेकॅनिझम. सो रिसिव्ड सिग्नल पॉवर मायनस अवेलेबल पॉवर. ठीक आहे. सो हा जो काही आहे मग हा डेल्टा कसा असला पाहिजे, इट शुड नॉट बी टू लार्ज, जास्त पण नसला पाहिजे, इट शुड नॉट बी टू स्मॉल. टू स्मॉल का नसला पाहिजे तर तुम्हाला सांगितलं एकदम कमी असेल म्हणजे यांचा डिफरन्स जास्त निगेटिव्ह साईडला गेला. निगेटिव्ह साईडला म्हणजे काय, की मला हा मिनिमम रिसिव्ड पॉवर आहे ही रिक्वायर्डच आहे तरच माझी ऑडिओ क्वालिटी काय येणार आहे, इट विल बी गुड. क्वालिटी काय असणार आहे, चांगली असणार आहे. पण जर ही लेवल डाऊन झाली तर नॅचरली थ्रेशोल्ड तुमचा काय होणार, निगेटिव्ह येणार. निगेटिव्ह म्हणजे काय, बिलो दी ॲक्सेप्टेबल लेवल जाणार. सो इन दॅट केस व्हॉट हॅपन्स, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ कॉल टर्मिनेशन. सो कॉल काय होऊ शकतो तुमचा, टर्मिनेट होऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट दी कॉल टर्मिनेशन. सो आपल्याला ही नेसेसरी नाही. हेन्स द थ्रेशोल्ड लेवल शुड नॉट बी टू स्मॉल. आणि टू लार्ज का नको आहे, टू लार्ज का नको आहे, कारण जर खूप जास्त मॅक्झिमम असेल तर तो काय करतोय, एम एस सीवर बर्डन टाकतोय की हँड ऑफ मेकॅनिझम मस्ट टेक्स प्लेस. सो म्हणजे गरज नसताना सुद्धा कंटिन्युअसली तो काय करतोय, रिक्वेस्ट सेंड करावी लागते एम एस सीला हँड ऑफची. सो दिस इज न ओव्हर बर्डन कंडिशन. ठीक आहे. सो आपल्याला त्यासाठी पण नको. सो थ्रेशोल्ड कसा असला पाहिजे, इट शुड बी नियर टू सम मिनिमम ॲक्सेप्टेबल लेवल और द क्वालिटी लेवल. देन अँड देन युअर हँड ऑफ मेकॅनिझम कॅन टेक्स प्लेस व्हेरी क्लिअरली. ठीक आहे. सो हँड ऑफ मेकॅनिझमचा क्रायटेरिया काय, की प्रॉपर हँड ऑफ झाला पाहिजे किंवा प्रॉपर हँडओव्हर झाला पाहिजे सिग्नल फ्रॉम वन बेस स्टेशन टू अनदर बेस स्टेशन विथ द हेल्प ऑफ एम एस सी बट विथ सम प्री डिटरमाइंड ॲक्सेप्टेबल लेवल. ठीक आहे. सो देन अँड देन यू कॅन से दॅट द whatever the hand of takes place it is good and it has having the well quality. सो आता जेव्हा मी हँड ऑफ करते, सो ज्या मोमेंटपर्यंत मी ह्या सेलमध्ये प्रेझेंट असते त्यावेळेस ह्या बेस स्टेशनचं काम काय आहे, की माझी सिग्नलची स्ट्रेंथ तो ऑब्झर्व करतोय. सो जो टाईम ड्युरेशन आहे की त्या टाईम ड्युरेशनपर्यंत हा बेस स्टेशन कंटिन्युअसली माझं मॉनिटर करतोय, सिग्नल ऑब्झर्व करतोय. सो याला म्हणतो आपण ड्वेल टाईम. ठीक आहे. ड्वेल टाईम म्हणतो. Dwell time is nothing but a time period for which base station continuously observe the strength of signal. The period for which cell is maintained in a cellular region. म्हणजेच काय, की ह्या सेलमध्ये प्रेझेंट आहे आणि ज्या मोमेंटला हँडओव्हर होतो त्यावेळेस ड्युटी कोणाची होते, नेक्स्ट बेस स्टेशनची होते. सो इथला जो काही टाइम पिरियड आहे, द टाइम पिरियड और द ड्युरेशन फॉर विच द सेल इज मेंटेन इन अ सेल्युलर रिजन. सेल मेंटेन म्हणजे काय, सिग्नल इज मेंटेन. ओके. सो वेअर the base station is continuously observe the level of signal or the strength of signal. That time duration is nothing but dwell time. DWELL. Dwell time. Okay. So it is called as dwell time. एक minute.
सो दॅट पर्टिक्युलर टाइम इज कॉल्ड ॲज ड्वेल टाइम. ठीक आहे. हा ड्वेल टाईममध्ये काय केलं जातं बेस स्टेशनकडनं, की ड्वेल टाईममध्ये तो चेक करतोय, बेस स्टेशन काय चेक करतोय की रिसिव्ड पॉवर सिग्नल किती आहे. सो RSSI जो आपला मोबाईल युनिटमध्ये प्रेझेंट असतो, आपला जो मोबाईल रिसिव्हर आहे, मोबाईल रिसिव्हर इज फंक्शन लाईक अ टू चेक द रेडिओ सिग्नल स्ट्रेंथ इंडिकेशन. ठीक आहे. सो कंटिन्युअसली तो काय करतोय, ऑब्झर्व करतोय द पॉवर रिक्वायरमेंट. सो ऑन द बेसिस ऑफ that we can decide the minimum acceptable level or the threshold level for the quality of signal. ठीक आहे. सो त्या बेसवर आपण काय करत असतो, बेस स्टेशन कंटिन्युअसली चेक करत असतो आणि जो काही बेस स्टेशनकडनं इन्फॉर्मेशन येते सिग्नल स्ट्रेंथची ती कुठे जाते, MSCला जाते आणि MSC कंटिन्युअसली काय करतो, सिग्नलचा चेक करत असतो. सो हे कोरिलेशन ऑपरेशन असतं बिटवीन द बेस स्टेशन अँड दी MSC. नाऊ डेज त्याच्यामध्ये पुढे परत ॲडिशन झालेलं आहे हँड ऑफ मेकॅनिझमचा, की आता मोबाईल असिस्टेड हँड ऑफ मेकॅनिझम आलेले, त्याला आपण म्हणतो MAHO. MAHO इनिशियली काय होत होतं, की फक्त बेस स्टेशनच कंटिन्युअसली काय करत होते, ऑब्झर्व करत होते सिग्नल पॉवर, आणि ॲज पर दॅट ती काही इन्फॉर्मेशन आहे ती कॅरी केली जायची MSC कडनं. सो की पूर्ण काय केली जायची, मेंटेन केली जायची विथ द हेल्प ऑफ MSC, मोबाईल स्विचिंग सेंटर. सो नाऊ मोबाईल असिस्टेड हँड ऑफ मेकॅनिझम मध्ये काय होतंय, नाऊ मोबाईल स्टेशन इज ट्राईंग टू ऑब्झर्व और मॉनिटर द रिसिव्ड पॉवर और द लेवल ऑफ सिग्नल अँड ॲज पर दॅट द हँड ऑफ विल टेक्स प्लेस. सो याच्यामुळे फायदा काय झालाय, की मोबाईल स्टेशनला कंटिन्युअसली क्वालिटी इंडिकेट होते. ठीक आहे. सो त्यामुळे जो काही टाइम ड्युरेशन होता हँड ऑफ मेकॅनिझमचा, तो टाइम ड्युरेशन काय झालं इथे रिड्यूस झालेला आहे. सो फास्ट हँड ऑफ मेकॅनिझम टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ MAHO. कारण मुव्हिंग कोण आहे, मोबाईल स्टेशनच मुव्हिंग आहे. ठीक आहे. मोबाईल काय होतोय, मूव्ह होतोय फ्रॉम वन स्टेशन टू अनदर स्टेशन. बेस स्टेशन मूव्ह होत नाही, पण बेस स्टेशनकडनं सिग्नलचा डेटा कॅप्चर करून तो MSC कडनं परत हँड ऑफ मेकॅनिझम, हा जो ड्युरेशन हा थोडासा लेंदी ड्युरेशन आहे. सो आपण त्याला काय केलं, रिड्यूस केलं विथ द हेल्प ऑफ मोबाईल असिस्टेड हँड ऑफ मेकॅनिझम, वेअर मोबाईल स्टेशन इज ट्राईंग टू ऑब्झर्व दी लेवल ऑफ सिग्नल ऑर द स्ट्रेंथ ऑफ सिग्नल. ठीक आहे. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ हँडऑफ्स. हँडऑफमध्ये वेगळे वेगळे टाइप्स आहेत. त्या हँडऑफमध्ये काय काय, फर्स्ट टाइप जो आहे हँडऑफमध्ये, पहिला टाइप जो आहे तो आहे तुमचा हार्ड हँडऑफ. ठीक आहे. हार्ड हँडऑफ म्हणजे काय, की टाईप ऑफ हँडऑफ मेकॅनिझम वेअर ॲक्च्युअल कॉल डिस्कनेक्शन, म्हणजे कॉल डिस्कनेक्शन नाही म्हणता येणार, वेअर सिग्नल इज गेट टर्मिनेटेड. म्हणजे इंटरनली काय असतं, की MSC काय करत असतो, मेंटेन करत असतो. सो MSC काय करतोय, हँड ऑफ मेकॅनिझमचे ऑपरेशन्स परफॉर्म करतोय. बरोबर आहे. जी काही रिसिव्ड पॉवर सिग्नल आहे फ्रॉम बेस स्टेशन अँड मोबाईल स्टेशन, ॲज पर दॅट इट परफॉर्म्स दी हँड ऑफ. हँड ऑफ कधी होतं, वेन युअर मोबाईल स्टेशन मूव्स फ्रॉम वन सेल टू अनदर सेल. सो त्याप्रमाणे तो हँड ऑफ मेकॅनिझम परफॉर्म करतो, म्हणजे हँड ओव्हर करतो सिग्नल ह्या बेस स्टेशनकडनं ह्या बेस स्टेशनकडे. आता हे होताना काय असतं, की इंटरनली हा विदाऊट, म्हणजे आपल्याला समजत नाही, पण हा इंटरनली काय करत असतो, की इंटर सिस्टीम हँड ऑफ परफॉर्म करत असतो. तर इंटर सिस्टीम हँड ऑफ मध्ये काय असतं, की प्रत्येक काही ड्युरेशनला तो सिग्नलचं मॉनिटरिंग करत असतो आणि त्यानुसार ॲज पर दी रिक्वायरमेंट हँड ऑफची रिक्वेस्ट सेंड करत असतो दुसऱ्या बेस स्टेशनला. ठीक आहे. हा काय करत असतो, हँड ऑफची रिक्वेस्ट सेंड करत असतो बेस स्टेशनला. म्हणजे जसं जसं मग कॉल जर मोबाईल मूव्ह झाला, ह्या बेस स्टेशनकडनं दूर गेला, की लगेच त्याला काय करावं लागतं, क्विक ऍक्शन घेण्यासाठी तो काय करतो, कंटिन्युअसली ऑब्झर्व करत असतो. तर ते इंटरनली काय असतं, हा इंटर हँड ऑफ सिस्टीम कंटिन्युअसली ऑन असते, म्हणून आपल्याला जाणवत नाही की आपला कॉल डिस्कनेक्ट झालाय की टर्मिनेट झालाय. विदाउट नोईंग यू द हँड ऑफ मेकॅनिझम टेक्स प्लेस. सो याच्यामध्ये काय असतं, की सिंगल बेस स्टेशनकडे डेटा सेंड होत असतो. ठीक आहे. सो ॲट अ टाइम काय होतं, की द मोबाईल कनेक्ट्स टू अ सिंगल बेस स्टेशन. सो त्याला म्हणतो आपण हार्ड हँड ऑफ, द हँड ऑफ मेकॅनिझम वेअर द मोबाईल स्टेशन इज कनेक्टेड टू अ सिंगल बेस स्टेशन ॲट अ टाइम. एका वेळी तो एकाच बेस स्टेशनला कनेक्ट असतो, त्याला म्हणतो आपण हार्ड हँड ऑफ. मग याच्यामुळे काय होतं बघा, जेव्हा मी ह्या सेलमध्ये प्रेझेंट आहे आणि माझा कॉल चालू आहे, आणि ज्या वेळेस मी मूव्ह होते ह्या सेलकडनं ह्या सेलकडे,
काय होत आहे की मी इनिशियली याला कनेक्टेड होते, मग माझं काय होत आहे, जेव्हा मला ह्या सेलकडनं ह्या सेलमध्ये मूव्ह होते त्यावेळेस इथल्या MSc ने काय केलंय, इंटर हँड ऑफ परफॉर्म केलेलं आहे. इंटर हँड ऑफ परफॉर्म केले म्हणजे काय की MSc ने रिक्वेस्ट सेंड केली ह्या बेस स्टेशनला की याचा कॉल याला कनेक्ट करून द्यायचा आहे. पण जेव्हा मी याला कनेक्ट होते ना त्यावेळेस इथलं माझं काय होते, डिस्कनेक्शन होते किंवा टर्मिनेशन होते. ठीक आहे, सो ती मेथड झाली हार्ड हँडऑफची. क्लिअर? सो हार्ड हँडऑफ इज नथिंग बट when your mobile station is connected to a single base station at a time. So in that case, there is a possibility of disconnection of previous base station. So previous base station कडनं काय होतं, तुमचं डिस्कनेक्शन होतं किंवा टर्मिनेशन होतं. So that concept is called as hard handoff. Second आहे तुमचा सॉफ्ट हँडऑफ. पॉइंट्स नोट डाऊन करून ठेवा. हार्ड हँडऑफ मध्ये काय असतो, ॲट अ टाइम वन बेस स्टेशन कनेक्टेड असतो, लक्षात ठेवा. सॉफ्ट हँडऑफमध्ये दिस इज नॉट द केस. सॉफ्ट हँडऑफमध्ये काय असतो की MSc कंटिन्युअसली काय करतोय, त्याच्या आजूबाजूचे जेवढे बेस स्टेशन्स आहेत ना त्या बेस स्टेशनला कंटिन्युअसली रिक्वेस्ट सेंड करत असतो. म्हणजे समजा मी इन केस ह्या सेलकडनं इकडे जरी मूव्ह झाले तरी ऑलरेडी काय केलेलं असतं, MSc ने रिक्वेस्ट सेंड केलेली असेल. जर इथला सेल फ्री असेल, चॅनल फ्री असेल, तर हा बेस स्टेशन काय करतो, लगेच कनेक्ट होऊन जातो. सायमल्टेनियसली त्यांनी इकडे पण रिक्वेस्ट सेंड केलेली असते, इकडे पण रिक्वेस्ट सेंड केलेली असते. म्हणजे काय की क्लोजली स्पेस्ड सेल्स जे आहेत तिथे जे बेस स्टेशन्स लोकेटेड आहेत त्या बेस स्टेशनकडनं कंटिन्युअसली काय केली जाते, रिक्वेस्ट सेंड होते. सो दॅट मीन्स व्हॉट हॅपन्स, MSc इज कंटिन्युअसली किंवा एक अल्टरनेटली 5 सेकंडच्या ड्युरेशन नंतर, प्रत्येक 5 सेकंड नंतर हा काय करत असतो, रिक्वेस्ट सेंड करत असतो प्रत्येक बेस स्टेशनला, सो दॅट युअर कॉल कॅन बी कनेक्टेड टू द करस्पॉन्डिंग बेस स्टेशन वेन यू आर ट्राईंग टू मूव्ह फ्रॉम वन सेल टू अनदर सेल. जेव्हा तुम्ही एका सेलमधून दुसऱ्या सेलला मूव्ह होताय, सो इन दॅट केस आय हॅव टू रिमेन कनेक्टेड or intact to that call. So while performing the soft handoff, MSc is sending the signal to the nearest base station continuously for every 5 seconds. ठीक आहे, सो हा काय करतो, रिक्वेस्ट सेंड करत असतो, हँडऑफची रिक्वेस्ट सेंड करत असतो. कोणाला सेंड करत असतो, बेस स्टेशनला, फॉर एव्हरी 5 सेकंड. हा एव्हरी 5 सेकंड्सला का सेंड करत असतो, बिकॉज देर इज अ पॉसिबिलिटी दॅट a channel may not be free in this particular cell, so you can be connected to the next nearest possible base station with the help of this soft handoff. मग याच्यामध्ये काय होतंय, कुठल्याही टाईपचं टर्मिनेशन होत नाहीये, डिस्कनेक्शन होत नाही. तुम्ही काय होतंय, कंटिन्युअसली इंटॅक्ट राहताय नियरेस्ट पॉसिबल बेस स्टेशनला. सो तुम्ही किती मूव्ह झाले, कुठून पण मूव्ह झाले तरी तुमचं कनेक्शन काय असते, कंटिन्युअसली पास होते. सो हे कसे केले जातात की जे नियरेस्ट पॉसिबल बेस स्टेशन कशाच्या, पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क जो आहे, म्हणजे आपला मेन ऑफिस जो आहे, मेन ऑफिसच्या आसपास जेवढे काही बेस स्टेशन्स असतील, टॉवर्स असतील, त्या टॉवर्सला काय केलेलं असतं, MSc ने कंटिन्युअसली ऑब्झर्व करत असतो किंवा रिक्वेस्ट सेंड करत असतो हँडऑफची. मी कोणत्याही सेलमधून कुठेही मूव्ह झाली तरी माझा कॉल काय राहणार आहे, कंटिन्युअसली कनेक्टेड राहणार आहे. अँड देर इज नो नीड ऑफ सिंगल बेस स्टेशन कनेक्शन. सो इथे काय येतात, ॲट अ टाइम मल्टिपल बेस स्टेशन्स आर कनेक्टेड. ठीक आहे, so multiple base stations connected असतात maximum, so more than one base stations can be connected or present to the into the soft handoff. थर्ड टाईपचा जो हँडऑफ आहे, थर्ड टाईपच्या हँडऑफ मध्ये काय, क्यूट टाईप ऑफ हँडऑफ आहे. क्यूट टाईप ऑफ हँडऑफ म्हणजे काय की सिम्पली काय, वेटिंगला आहेत, इथला सेल पूर्ण बिझी आहे, ठीक आहे, कंटिन्युअस बिझी, इथले चॅनल्स बिझी आहेत, तर मग इथले जर कॉल्स आलेले असतील ते काय राहतात, वेटिंगला राहतात. वेटिंगला राहिल्यानंतर मग काय करतो, MSc काय करतो, वन बाय वन जसं जसं फ्री चॅनल्स अवेलेबल होत आहे तर कनेक्शन इस्टॅब्लिश्ड होतं आणि मग पुढे पुढे एक एक पास होत जातं. म्हणजे नंबर ऑफ कॉल्स आलेले आहेत, नंबर ऑफ कॉल्स मूव्ह होत आहे फ्रॉम वन सेल टू अनदर सेल. सो सायमल्टेनियसली काय होत असतं की जसं जसं चॅनल फ्री अप होतील सायमल्टेनियसली मग तुमचे कॉल्स काय होतात, कनेक्ट किंवा हँड ऑफ केले जातात, हँड ओव्हर केले जातात. पण याच्यामध्ये आपल्याला समजून येत नाही, हा काय असतो, विदिन 5 सेकंड्स और 10 सेकंड्सची ही प्रोसेस असते जी परफॉर्म केली जाते. सो वेटिंग ड्युरेशन पण काय असतो, एकदम मिनिमम असतो. सो इथे काय असं, सिम्पली हँड ऑफ रिक्वेस्ट आर अरेंज्ड इन अ क्यू, म्हणजे ज्याने पहिली रिक्वेस्ट सेंड केलेली आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल MSc ने, इथला MSc जो आहे, ह्या MSc ने काय केली, रिक्वेस्ट सेंड केली इकडच्या बेस स्टेशनला. ठीक आहे, सो जेव्हा हा जर याचा पहिला नंबर असेल, त्यानंतर याने काय केले, इथे रिक्वेस्ट सेंड केली, पण याला काय आलेली, इकडनं पहिली रिक्वेस्ट आलेली असेल तर इथे याच्यानुसार काय होणार आहे, इथे हा पहिला राहील जो इकडनं रिक्वेस्ट आलेली राहील, आणि दुसरा कोणता राहणार आहे,
जो इकडनं आलेला राहील. कारण का याने प्रायोरिटी याला दिली. जसं आपण कुठल्याही गोष्टीची प्रायोरिटी लावतो की फर्स्ट ऑप्शन, सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन कोणता. सो त्याप्रमाणे इथे काय केलं जातं, प्रत्येक सेलमध्ये प्रायोरिटी वाईज क्यू मध्ये ठेवलेले असतात आणि त्या सेलमध्ये जे फ्री चॅनल्स अवेलेबल आहे त्यानुसार मग तुमचा कॉल काय केला जातो, फास्ट वेने कनेक्ट केला जातो. सो दिस इज नथिंग बट दी क्यू हँडऑफ. नंतर पुढचा आहे डिले हँडऑफ. डिले हँडऑफ मध्ये काय असतं की सिम्पली लेवल्स असतात, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. डिलेड हँडऑफ मध्ये काय असतं की काही लेवल्स आपण मेंटेन केलेले असतात. जसं मगाशी सांगितले की मिनिमम ऍक्सेप्टेबल लेवल्स असतात आणि काही एकदम इमर्जन्सी लेवल्स असतात की ज्याच्या खाली गेल्यानंतर आपला कॉल काय होणार आहे, डिस्कनेक्टच होणार आहे. सो ते होऊ द्यायचं नसेल तर आपण काय केलंय की हे जे काही माझं सिग्नल स्ट्रेंथ आहे, या सिग्नल स्ट्रेंथला मी वेगळ्या वेगळ्या लेवलमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. सो ही माझी काय झाली, युजल लेवल झाली. ठीक आहे. सो ही लेवल जोपर्यंत आहे तोपर्यंत कॉल काय माझा कंटिन्युअसली प्रोसेस्ड मध्ये आहे. सो जेव्हा माझा सिग्नल ड्रॉप होतो बिलो दिस लेवल 1, सो L1 च्या खाली गेला, ड्रॉप झाला, देन MS विल इनिशिएट दी हँड ऑफ रिक्वेस्ट. नाव मोबाईल स्टेशन काय करतो, इंडिकेट करतो की हँड ऑफ handover or a handoff process is necessary. So due to some reason, if mobile unit in that place in a cell with a low level signal or the neighboring cell is busy, then MS will request the handoff request after every 5 seconds. सो ही काय झाली, लेवल 1 मध्ये काय असतं की जे मगाशी सांगितलं की प्रत्येक 5 सेकंदला म्हणजे इन शॉर्ट सॉफ्ट हँड ऑफ जो असतो, प्रत्येक 5 सेकंदला तो काय करणार आहे, रिक्वेस्ट सेंड करणार आहे. सो ही झाली मिनिमम ऍक्सेप्टेबल लेवल. याच्यावरती जर असेल तर तुम्ही तुमच्या सेलमध्ये प्रेझेंट असता आणि ज्या मोमेंटला सिग्नल अवे होतोय म्हणजे इथल्या बेस स्टेशन पासून लांब जाते किंवा सिग्नलची स्ट्रेंथ रिड्यूस्ड होते, सो इन दॅट केस MSC विल ट्राय टू सेंड दिस रिक्वेस्ट फॉर एव्हरी 5 सेकंड्स. सो MS काय करणार आहे, आपला मोबाईल स्टेशन MSC ला रिक्वेस्ट सेंड करेल continuously की that handoff is necessary. So MSC will observe the strength of signal and as per that it will perform the handoff. ठीक आहे. पण इथे काय होतंय, समजा एखादा सेल बिझी असेल, आणि MSC ला काय मिळाले की सेल अवेलेबल नाही झालाय, त्यामुळे MSC ने हँडओव्हर एक मेकॅनिझम परफॉर्म केलेलं नाही. सो हा सिग्नल काय होतो, डिलेड होतो. सो सिग्नल काय होतं, याला टाइम ड्युरेशन काय होतं, मॅक्झिमम लागून जातो. सो इथे जो एवढा टाइम होता, समजा इकडनं इथपर्यंत येऊस्तोवर जो काही होता हा छोटा होता, नंतर इथे खाली येऊपर्यंत हा काय झाला, टाइम इन्क्रीज झाला. सो टाइम ड्युरेशन काय झाला, मॅक्झिमम झाला. सो हा डिलेड सिग्नल होतो. मग लेवल 2 पर्यंत येतो. लेवल 2 इज नॉट ऍक्सेप्टेबल लेवल बिकॉज बिलो दिस लेवल युअर कॉल मे गेट टर्मिनेटेड. सो इन दॅट केस MSC विल परफॉर्म अन इमर्जन्सी हँड ऑफ. ठीक आहे. सो ह्या कंडिशनला जेव्हा तुमचा लेवल 2 कडे येतो त्यावेळेस तो काय करतो, MSC विल परफॉर्म इमर्जन्सी हँड ऑफ विदाउट एनी कंडिशन. सो त्यावेळेस तो ऑब्झर्व नाही करणार. सडन तो काय करणार आहे की क्विक कनेक्शन प्रोव्हाइड करेल. आता हा क्विक कनेक्शन कसा प्रोव्हाइड करेल की जसं सांगितलं की एखादा फ्री चॅनल अवेलेबल झाला तर प्रायोरिटी कशाला दिली जाणार आहे की जो एकदम वीक सिग्नल झालेला आहे त्याला प्रायोरिटी दिली जाईल आणि तुमचा कॉल काय राहील, मेंटेन राहील, कॉल कनेक्टेड राहील. सो दिस इज नथिंग बट द डिलेड हँड ऑफ. डिलेड हँड ऑफ मध्ये काय केलं जातं की इनिशियली MS is requesting for every 5 seconds when it is at the between the level 1 and level 2. So after when it is goes towards the level 2, MSC will perform emergency handoff without any condition. So this is nothing but the delayed handoff. ठीक आहे. सो कोणाला काही डाऊट याच्यामध्ये, कोणाला काही डाऊट? मॅम ते लेवल 2 पास केल्यानंतरची प्रोसेस एक्सप्लेन करा ना. कोणती? हा म्हणजे लेवल 2 जर ते इन फोर्स टू हँड ऑफ काहीतरी म्हटले तुम्ही आता. डिलेड हँडऑफ आपण बघत होतो. ठीक आहे. डिलेड हँडऑफ मध्ये काय असतं, सिम्पली लेवल्स असतात डिवाइड केलेले. इकडे टाइम ड्युरेशन असतो. म्हणजे काय की समजा एखादा मोबाईल स्टेशनने मूव्ह होतोय फ्रॉम वन सेल टू अनदर सेल. जेव्हा तो मूव्ह होतोय त्यावेळेस त्याला एक नॉर्मल हँड ऑफ मेकॅनिझम परफॉर्म करायचं असतं. ठीक आहे.
सो नॉर्मल हँड ऑफ रिक्वेस्ट तो सेंड करत असतो MSCला. मोबाईल स्टेशन काय करतो, सिक रिक्वेस्ट सेंड करतो टू परफॉर्म दी हँडओव्हर. हँडओव्हर म्हणजे काय की एका बेस स्टेशनकडनं दुसऱ्या बेस स्टेशनला तो कनेक्ट होत असतो मोबाईल तुमचा. ठीक आहे. सो मग जेव्हा हँडओव्हर होत आहे त्यावेळेस इथे ही लेवल म्हणजे काय असते की ऍक्सेप्टेबल लेवल आहे, की इथे तुमचं काय होणार आहे की नॉर्मल जेव्हा सिग्नल फ्री असेल किंवा ह्या मोमेंटला तुम्हाला इथे सॉफ्ट हँड ऑफ होते इन शॉर्ट असं समजून घ्या. इथे काय होतं, सॉफ्ट हँड ऑफ होतं. सॉफ्ट हँड ऑफ म्हणजे काय की MSC काय करतोय, कंटिन्युअसली रिक्वेस्ट सेंड करतोय प्रत्येक याला, म्हणजे नंबर ऑफ सेल्सला. इथे एक सेल आहे, इथल्या सेल मधला जो बेस स्टेशन आहे, इथल्या बेस स्टेशनला, ह्या बेस स्टेशनला जे नियरेस्ट पॉसिबल बेस स्टेशन्स आहे जे तुमच्या PSTNच्या नेटवर्कमध्ये येतात, त्या सगळ्या बेस स्टेशनला त्यांनी काय केलेले असते, रिक्वेस्ट सेंड केलेली असते. ठीक आहे. त्यातला जो चॅनल फ्री मिळेल त्याला तो कनेक्ट होतो. पण इन केस असं झालं की एकही आपल्याला चॅनल फ्री नाही मिळालंय, एकही सेल आपला फ्री नाहीये, सो इन दॅट केस व्हॉट हॅपन्स, दॅट सिग्नल मे गेट डिलेड. सो इथे हँडओव्हर नाही होते, इथे हँडओव्हर नाही झाला, त्याच्यामुळे काय झाला, सिग्नल तो डिले झालाय, हँडओव्हर काय झाला, डिलेड झालेला आहे. सो मला काय करायचं, मग हा डिलेड झाल्यामुळे, हा ज्या टाइम ड्युरेशनमुळे माझा सिग्नल काय झाला, वीक झालाय. ठीक आहे. सो हा जो टाइम आहे तुमचा हा पूर्ण, ह्या टाइममुळे सिग्नल काय झाला, वीक झाला. ठीक आहे. सो तो वीक कुठपर्यंत होतो, एक पर्टिक्युलर लेवलपर्यंत. म्हणजे ही जर ही पॉवर लेवल आहे, ह्या लेवलच्या खाली गेला तर ऑटोमॅटिकली कॉल काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. सो हा जो टाइम आहे, इट इज नथिंग बट दी डिलेड व्हर्जन. ठीक आहे. डिलेड व्हर्जन फॉर दी हँडओव्हर. सो इथे मला सेल फ्री नाही मिळाला, कुठलाच सेल फ्री नाही मिळाला, म्हणून हँडओव्हरला काय झाला, वेळ लागला. वेळ लागल्यामुळे क्वालिटी काय होत गेली, त्याची रिड्यूस होत गेली, म्हणजेच पॉवर काय होत गेली, रिड्यूस होत गेली. ठीक आहे. सिग्नलची पॉवर रिड्यूस झाल्यामुळे काय होतं की एक मिनिमम लेवल पर्यंत तुमचा सिग्नल येतो, जो त्याच्यानंतर जर खाली गेला तर कॉल डिस्कनेक्शनची पॉसिबिलिटी असते. सो हे होऊ द्यायचं नसतं, म्हणून काय करतो MSC, इमर्जन्सी हँड ऑफ परफॉर्म करतो ऍट लेवल 2. सो इमर्जन्सी हँड ऑफ परफॉर्म केल्यामुळे तुमचा सिग्नल परत काय होतो, रिकनेक्ट होतो आणि तुमचा कॉल कंटिन्युअसली प्रोसेसमध्ये राहतो. कळालं? येस मॅम. हो मॅम. ठीक आहे. सो आपण एकदा रिवाइज करू.